एक जोरदार चपराक होती। कारण का ही चपराक लागली ती पोलीस प्रशासनाला, कारण त्यांच्यावरती सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली। त्याचबरोबर तरुण पिढीतल्या अनेक तरुणांना जे या पब संस्कृतीकडे कुठेतरी ओढले जातात, खेचले जातात। त्याचबरोबर ही चपराक होती पालकांसाठी सुद्धा की आपण कुठे चुकतोय, आपल्या मुलांकडे लक्ष आहे की नाही आणि आपण काय करायला हवं की आपल्या मुलांकडून अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत। या सगळ्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आज मी पुण्यातल्या अशा भागांमध्ये फिरतेय ज्या ठिकाणी माझ्याबरोबर काही पालक आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सगळ्या घटनेचा या पालकांवरती नेमका काय परिणाम झालाय, त्यांच्या पाल्यांवर काय परिणाम झालाय आणि हे पालक जे आहेत ते या सगळ्या घटनेला कोणत्या दृष्टिकोनातून बघतायत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमची पण मुलं आता मोठी असतील आणि हे जे सगळं घडलं त्यानंतर पब संस्कृतीचा मुद्दा कुठेतरी चर्चेत येतोय, पालक म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? तर हा एक ॲज अ एक पुणेकर म्हणून हा माझ्या प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा विषय आहे। जर या पुणे शहराची बदनामी होत असेल तर ती बदनामी थांबवण्यासाठी एक पुणेकर म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे, यासाठी आपण रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। तर आज ती पब संस्कृती एवढी फोफावलेली आहे, त्याचे परिणाम हे सर्वसामान्य लोकांना भोगावे लागत आहेत। त्याचा परिणाम म्हणजे काय, आत्ता कल्याणनगरमध्ये जे 2 निरपराध तरुण बळी पडले हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। सर्वप्रथम त्या घटनेचा मी निषेध करतो। तो जो बेदरकारपणे वाहन चालवणारा जो वाहन चालक असेल किंवा त्याला गाडी देणार त्यांचे जे पालक असतील आणि जे काही ते पबचे परवाने देणारे जे एक्साईज डिपार्टमेंट आहे, या सर्वांचा मी तीव्र शब्दात इथे निषेध करतो। याची सर्वस्वी जबाबदारी माझ्या मते जशी पालकांची आहे तशीच या सरकारमधल्या एक्साईज खात्याची देखील आहे। जे परमिट रूमला सुद्धा लागू होतात आणि तेच नियम ते पबला सुद्धा लागू होतात। पबसाठी वेगळी काही अशी कुठली कन्सेप्ट नाही आहे, जे एक्साईजचे नियम लागत। पण आजच्या तारखेला पुणे शहरामध्ये एक्साईजला जेवढा स्टाफ पाहिजे तेवढा स्टाफ नाही आहे, त्यामुळे एक्साईजवाले कारवाई करू शकत नाही, हा यांचा युक्तिवाद असतो। आमच्याकडे स्टाफ कमी आहे। 1996मध्ये पण स्टाफ कमी होतं आणि आत्ताच्या घडीला सेंट्रल एक्साईज स्टेट एक्साईजकडे स्टाफ कमी आहे। आजच्या तारखेला तुम्ही कोणत्याही बारमध्ये जर गेला तर एक नोटीस बोर्डवर एक नोटीस असते की 16 वर्षाच्या आतल्या कोणत्याही ग्राहकाला मद्य सर्व केलं झालं नाही। बरं, ज्याच्याकडे परमिट असेल त्यालाच मद्य सर्व केलं जातं, अन्यथा केलं जात नाही। पण आजच्या तारखेला वय वर्ष 14 असणाऱ्याला मुलालाही तिथं हार्ड ड्रिंक सर्व केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे। हे एक्साईजवाल्यांना कळत नाही का? एक्साईजवाल्यांना माहिती नाही का? एक्साईजवाले ते तपासत करत नाही का परमिट्स वगैरे? तर मुळामध्ये एक्साईज आणि संबंधित हॉटेल चालक, मग ते पबचे असू दे किंवा बिअर बार परमिट, यांचं एक गठबंधन असतं। येतो की तो म्हणजे ही जी मुलं आहेत थोडीशी एक क्लास असतो या मुलांचा, म्हणजे पबमध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांचा एक क्लास आहे, त्यांचा एक स्टेटस आहे, एका ठराविक वर्गातली ही मुलं असतात। ही मुलं जेव्हा पबमध्ये जातात तेव्हा त्यांच्याच जोडीची, त्यांच्याच शाळेत किंवा महाविद्यालयात शिकणारी बाकीची मुलं असतात जी कदाचित त्या क्लासची नसतील। हे जे त्यांच्यावरती एक प्रेशर तयार होतं की माझ्याच वर्गातला एक मुलगा जातो करतो, मी करू शकत नाही, त्यामुळे कुठेतरी मग पुन्हा ही जी मुलं असतात ती कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतात का, या पण घटना जाणवतात। तर याबद्दल पालक म्हणून कसं बघताय तुम्ही? सांगू का मॅडम, मी तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे। पब कल्चर ज्यावेळेस या पुणे शहरामध्ये उदयास आलं त्यानंतरचे तुम्ही अनेक जर किस्से पाहिले तर वस्ती विभागातल्या अनेक मुलांना अशा गाडी चोरीच्या किंवा अशा विविध गुन्ह्यात अटक झाली होती। पोलिसांनी ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेट केलं त्यावेळेस असं कळलं की त्यांच्या खिशात पैसे नसायचे, पैसे मिळण्यासाठी हे उद्योग करायचे, मग त्या पैशातून हे मोजमस्ती करायची। आता नवीन ट्रेंड मार्केटमध्ये काय आला माहिती का? तुम्ही तुमचं जे सेलिब्रेशन आहे तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करता, कशा प्रकारचं करता, मग तुम्ही ड्रिंक्स कुठलं घेता, कुठला ब्रँड तुम्ही घेता, मग त्याच्यानंतर तुम्ही ड्रिंक्स करता का तुम्ही कोकेन, हेरोईन वगैरे हे जे उच्च प्रतीचे ड्रग्ज आहेत, हेवी फाईन ड्रग्ज ते घेता, म्हणजे तुम्ही तर ते घेत असाल तर तुम्ही खूप उच्च प्रतीचे आहात, असा एक तो स्टँडर्ड आणि स्टेटस निर्माण केले गेलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टीला पालकही तेवढे जबाबदार नाही आहेत का? तर पालक पण जबाबदार आहे। एखाद्या उच्च दर्जाच्या शाळेत आपण शिकायला टाकलं म्हणजे पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी संपली का? तर नाही, पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी संपलेली नाही। उच्च प्रतीच्या शाळेत जर शिकायला टाकलं, आपण खूप जास्त फी दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशा प्रकारच्या मानसिकतेत पालकांनी बिलकुल राहता कामा नये। तर पालकांनी आपली जबाबदारीही व्यवस्थित पार पाडली म्हणजे पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मुलगा कोणाबरोबर मैत्री करतोय, त्याची मेंटॅलिटी कशी आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, तो वागतो कसा, त्याचं समाजात म्हणजे तो सोशल माइंडेड आहे की नाही, ह्या गोष्टीही पालकाने लक्षात घेणं गरजेचं आहे। पण हल्लीचे पालक काय करतात, नोकरी आणि त्यांच्याकडे वेळेची काही कमतरता असल्यामुळे त्या गोष्टींकडे ते जरा अवॉइड करतात, दुर्लक्ष करतात।
मग तो आपला जो पाल्य आहे ना तो हाताबाहेर जातो. मग हाताबाहेर गेल्यानंतर एखादा इन्सिडेंट घडल्यानंतर कळतं की अरे आपला मुलगा तर हाताबाहेर गेला आहे. मग त्याच्यासाठी मग ते हातपाय मारायला सुरुवात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तर माझं मत असं आहे की पालकांनीसुद्धा बेफिकीर राहू नये. पालकांनी पण काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. आपला पाल्य काय करतो काय करत नाही, त्याच्याबरोबर कोण आहे, त्याला कोणतं व्यसन आहे कोणतं व्यसन नाही, त्याचा ओढा कोणत्या गोष्टींकडे आहे, या गोष्टींकडेही पालकांनी लक्ष देणं आज गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे असं मला एक पालक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मला वाटतं. नक्कीच मी अनेक पालकांशी आणि इव्हन काही मुलांशी सुद्धा संवाद साधला. यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पुण्यातल्या पालकांमध्ये या पब संस्कृतीचा प्रचंड धाक निर्माण झालेला आहे. ही जी पब संस्कृती आहे म्हणजे आम्ही पालक म्हणून जरी या मुलांवरती वचक ठेवायचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही आमच्या धाकात ठेवायचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा आमची मुलं बाहेर मित्रांबरोबर गेल्यानंतर हे पब चालक असतील किंवा तिथले व्यवस्थापक असतील हे सगळे मात्र त्यांचं वय चेक करत नाहीत. पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासनसुद्धा जाणून बुजून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं. म्हणजे एखाद्या चौकामध्ये एखादा मुलगा गाडीवरती जात असेल 16-17 वर्षांचा, त्याचं चलन कापलं जातं. मात्र असाच 16-17 वर्षांचा मुलगा जर दारूच्या दुकानाच्या बाहेर उभा असेल तर त्याला मात्र पोलीस कुठलाही जाब विचारत नाहीत. पालकांची सुद्धा जबाबदारी आहे आणि तितकीच जबाबदारी आहे ही या समाजाची, पोलिसांची, एक्साईज ड्युटीवाल्यांची, सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या घटना घडण्यापासून रोखलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आत्ता ही जी काही घटना घडली त्यामुळे ही जी चपराक सगळ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना आणि पोलिसांना बसली आहे, त्यामुळे कदाचित पुढच्या भविष्यकाळात तरी या सगळ्या घटनांवरून आपण दुसऱ्यांच्या घटनांमधून काहीतरी एक समज घेऊन आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या गोष्टी थोड्याशा क्लिअर आउट होतील आणि कदाचित ही पिढी जी आहे ती आता